आयकर विभागाकडून काँग्रेसला आणखी 1745 कोटींची नोटीस। 2014-15 ते 2016-17 दरम्यानचा 1745 कोटी कर थकीत असल्याचा नोटिशीमध्ये उल्लेख। राष्ट्रवादीची आज सकाळी पत्रकार परिषद। धाराशिव आणि नाशिकच्या उमेदवार यादीवरती यावेळेस शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता। वंचितच्या 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। सोलापुरातून राहुल गायकवाड यांना संधी, तर माढ्यातून रमेश वारसकर यांना उमेदवारी जाहीर। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी। घोटाळ्यात छगन भुजबळांना मिळाला होता दिलासा, तर दमानी यांच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। माझा नेता पलटूराम निघाला, 5 लाख पवार विरोधी मतदारांनी काय करायचं? विजय शिवतारेंनी निवडणुकीतून माघार घेताच कार्यकर्त्यांचं खरमरीत पत्र। कोस्टल रोडवर बेस्टची प्रतीक्षाच स्वतंत्र मार्गिका असूनही बेस्टकडून अद्यापही बस सेवेचं कुठेही नियोजन नाहीच। महावितरणचा वीज ग्राहकांना दरवाढीचा धक्का। आजपासून वीज बिलात सरासरी 7.5%, तर स्थिर आकारातही 10% दरवाढ होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।